आणि आता पाहूयात टॉप 9 जिल्ह्याच्या बातम्या। सोलापुरातील मनसे पदाधिकाऱ्याचा ठाकरे गटाला सज्जड इशारा। भविष्यात तुमचे दौरे निघणार, त्यामुळे मिटकरींप्रमाणे तुमची परिस्थिती होईल। अनिल व्यास यांचा ठाकरे गटाला थेट इशारा। बुलढाण्यातील खामगाव नगरपालिकेच्या गलथान कारभाराविरोधात काँग्रेसचे डफडे बजाव आंदोलन। माजी आमदार दिलीप कुमार सानंदांच्या नेतृत्वात आंदोलन। नागरिकांना सोयीसुविधा देण्याची मागणी। परळीतील वाण प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अकोल्याच्या धामणदरीला निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याची मागणी। ग्रामस्थांची वनविभागाकडे याचिका। सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातल्या नांगोळेत भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन। शर्यतीत हरिपूरच्या महेश बोंद्रेंच्या बैलगाडीनं बाजी मारली। सिंधुदुर्गमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी दरम्यान रस्त्यांची दुर्दशा। खड्ड्यांमधून वाट काढताना वाहन चालकांची कसरत, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। हिंगोली शहरातील विठ्ठलराव घुगे विद्यालयात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम। विद्यार्थिनींनी 2000 राख्या आणि शुभेच्छा पत्र सैनिकांना पाठवले। गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंची पुणे शहर पोलीस उपायुक्त पदी बदली। नवनियुक्त पोलीस अधीक्षक गोरख भांबरेंनी पदभार स्वीकारला। छत्रपती संभाजीनगरात आणखी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले। रुग्णांची संख्या 13 वर। नागरिकांची चिंता वाढली।